जय गगनगिरी रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे बारीक भिजलेल्या चवळीची भाजी. त्यासाठी लागणारे साहित्य आहे भिजलेली चवळी, बारीक कापलेला कांदा, तेल, मीठ, लाल तिखट पावडर, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, जिरे, कढीपत्ता, भाजलेले शेंगदाणे, टोमॅटो आणि कांदा. हाय, आता आपण बनवायला स्टार्ट करत आहोत. गॅसवरती पॅन ठेवला आहे. आता त्यामध्ये टाकत आहे थोडंसं तेल. आता आपलं तेल थोडंसं गरम झालं आहे, तर आता त्यामध्ये टाकत आहे कांदा. आता तेलामध्ये कांदा आपण भाजून घेत आहोत. आता आपला कांदा भाजलेला आहे, तर आता आपण त्यामध्ये टाकत आहे टोमॅटो. आता टोमॅटो पण आपण भाजून घेत आहोत. आता आपण ह्यामध्ये टाकणार आहे भाजलेले शेंगदाणे. आता आपला मसाला चांगला भाजलेला आहे, तर आता आपण ह्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. आता आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे. आता आपण भाजी करायला स्टार्ट करत आहोत. तर कढई गॅसवरती ठेवली आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहे तेल. आता आपलं तेल गरम झालं आहे, तर आता आपण त्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता. आता आपण त्यामध्ये टाकणार आहे जिरे. आता आपण त्यामध्ये टाकत आहे बारीक कापलेला कांदा. कांदा तेलामध्ये भाजून घेत आहोत. आता आपला कांदा भाजलेला आहे, तर आता आपण त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट. आपला कांदा भाजलेला आहे. आता त्यामध्ये आपण टाकत आहे केलेली पेस्ट. पेस्ट तेलामध्ये चांगली भाजून घेत आहोत आपण. आता आपण त्यामध्ये टाकत आहे लाल पावडर, मीठ, आता टाकत आहे आपण त्यामध्ये गरम मसाला. आता आपण हे चांगलं परतून घेत आहोत. आता आपला मसाला चांगला भाजलेला आहे, तर आता आपण त्यामध्ये टाकत आहे बारीक भिजलेली चवळी. आता आपण ह्यामध्ये टाकत आहोत पाणी. पण ह्याच्यामधून एक वाफ काढून घेत आहोत. पण आपली भाजी शिजली आहे का एकदा चेक करूया. अजून थोडीशी कच्ची आहे, तर आपण अजून 5 ते 10 मिनिटं एक वाफ काढून घेऊया.
आपली भाजी शिजली आहे का एकदा चेक करूया. आता आपली भाजी शिजलेली आहे.